पूर्वेच्या पेल्हार वाकणपाडा येथे एका कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। गुरुवारी सकाळी 5च्या सुमारास ही घटना घडली। 4 तासांच्या अथक प्रयत्नानंतर पालिकेच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली। नालासोपारा पूर्वेच्या पेल्हार येथे वाकणपाडा परिसर आहे। या भागात मोठ्या प्रमाणात औद्योगिक कारखाने उभे राहिले आहेत। याच भागातील एकता नगर वाकणपाडा येथे झिग्मो पॉलिमर्स या कारखान्यात गुरुवारी सकाळी अचानकपणे भीषण आग लागली होती। या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली होती। याची माहिती तातडीने वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला मिळताच घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू केले होते। कारखान्यात प्लास्टिक कच्चा माल दाणे असल्याने आगीची तीव्रता अधिकच वाढली होती। यावेळी तिन्ही केंद्रातील अग्निबंबांच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळवले। जवळपास 4 तासानंतर ही आग आटोक्यात आली असल्याचे अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितले आहे। नेमकी आग कोणत्या कारणामुळे लागली त्याचे कारण समजू शकले नाही। या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून कारखान्याचे मोठे नुकसान झाले आहे।